जय महाराष्ट्र। मी मराठी माणूस प्रदीप। नरेंद्र मोदी आपल्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात। म्हणजे एक व्यक्ती तिसऱ्यांदा पंतप्रधान होतो ही बाब काय खरंच साधी नाही झाली। म्हणजे आपण या सगळा निकाल पाहिला, थोडासा नरेंद्र बाजूंच्या बाजूने धक्कादायक असेल किंवा भारतीय जनता पार्टीसाठी धक्कादायक असेल, तरीही पुन्हा नरेंद्र मोदीच या देशाचे पंतप्रधान होतात। म्हणजे याची सगळी कारणं काय आहेत आणि का नरेंद्र मोदीच महत्त्वाचे आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगतो। व्हिडिओ काळजीपूर्वक आणि व्यवस्थित ऐका, कारण फार महत्त्वाचे होते नरेंद्र मोदी या वेळेला पुन्हा देशाचे पंतप्रधान होणं। त्याचं झालं असं की या सगळ्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी जो 400 पारचा नारा लावला, त्या 400 पारच्या नाऱ्याला विरोधकांनी कुठंतरी असं तोडून मोडून खाली अशिक्षित लोकांपर्यंत, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्यांनी ते भासवून दिले, लोकांना त्यांच्या मनात ठासवून दिलं की नरेंद्र मोदी जर 400 पार घेऊन आले तर तुमचे संविधान बदललं जाईल आणि गोरगरीब जनतेला मातीमोल केलं जाईल। अशा गोष्टी या विरोधकांनी पसरवल्या, गैरसमज निर्माण केले लोकांमध्ये आणि त्याचा फटका, महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा फटका नरेंद्र मोदींना बसला। तिकडे अयोध्येमध्ये जो काही फटका बसला किंवा यूपीमध्ये जो फटका बसला, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ऐकून मला धक्का बसला या सगळ्या गोष्टींचं ते कारण म्हणजे जिकडे ही ते उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदींनी विकासासाठी जेवढी ही अनधिकृत बांधकामं तोडली किंवा तिथल्या लोकांना जो काही त्रास झाला या सगळ्या विकासाच्या दरम्यान, त्याचा राग म्हणून या लोकांनी त्यांच्यावरती वचपा काढला। मला हेच समजत नाही, म्हणजे विकास करायचा की नाही याच्या पुढे लोकांनी याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलेत। म्हणजे ते मी मागच्या वेळेला पण ऐकलं की जेव्हा एखादा राजा किंवा एखादा शासक तिथलं विकास कामं करायला लागतो तेव्हा त्या लोकांना जाणवतं की अरे बाबा काय करतोय। म्हणजे इतकी साधी लोक असतात, त्यांना ह्या ज्या विकासाच्या गोष्टी होत असतात त्या जरी त्यांना दिसल्या तरी त्यांना कुठेतरी असं चुकीचं झाल्यासारखं वाटतं। अशी ही सगळी अशिक्षित अनपढ आपली लोक आज त्या उत्तर प्रदेशमध्ये एका काळी काय होतं, सगळं गुंडाराज, सगळी घाण, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बदलताना आपण सर्वांनी पाहिलं आणि उत्तर प्रदेश या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अव्वल दर्जाचं टुरिझम क्षेत्र झालं। या सगळ्या गोष्टी तिथल्या लोकांना बघवत नाहीत। आता काय होणार आहे पुढे ते देव जाणो, पण या सगळ्या गोष्टी आपण उत्तर प्रदेशमधल्या पाहिल्या। इकडं महाराष्ट्रामध्ये तर मराठा समाजाचा सगळा राग आणि रोष त्या आरक्षणाच्या सगळ्या कारणातून निघाला आणि मराठा समाजाचं मतदान, मुस्लिम समाजाचं मतदान, खास करून या देशामधला मुस्लिम घर झाडून बाहेर पडला आणि मतदान केलं का तर नरेंद्र मोदींना वैयक्तिक हरवायचंय, हिंदू धर्माला वैयक्तिक हरवायचंय, त्याच्यासाठी ही सगळी मुसलमान लोक बाहेर पडली आणि याचा देखील फटका नरेंद्र मोदींना बसला। म्हणजे जे मुसलमान सगळं फुकटचं राशन घेत आहेत, सगळ्या फुकटच्या गोष्टींचा लाभ घेत आहेत, हॉस्पिटलचं सगळं फुकटचं करतायत, त्या मुसलमानांनी फक्त सगळं फुकटचं घेतलं, घरं घेतली, त्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं आपलं सगळं चांगलं करून घेतलं आणि मतदान करायची जेव्हा वेळ आली तेव्हा नरेंद्र मोदींच्या पारड्यामध्ये आणि एकही मतदान केलं नाही। तेव्हा माझं वैयक्तिक मत आहे की मोदी साहेब आता इथनं पुढे या फुकटचा देशाचा लाड बस करा। कोणाला काही फुकट देण्याची गरज नाही, कारण ज्या माणसाला आपण फुकट देतो ना त्या माणसाला कशाचीही किंमत नाहीये। हे फक्त यांना फुकटची सवय लागली, त्याच्यामुळे कुठेतरी 1 रुपयाने पेट्रोल वाढले, 1 रुपयाने भाजी वाढली की यांचा तीळ उपापट होतो। पण हीच जनता जेव्हा ऐशोआरामाच्या गोष्टी घ्यायची वेळ येते तेव्हा लाखो हजारो रुपये खर्च करतात, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही जात। त्याच्यामुळे या जनतेला फुकट देण्याचे चोचले यांचे बंद करा, कारण ही जनता कधीही सुधारणार नाही। यांना विकास वगैरे या गोष्टीची काही मतलब नाही। यांना महागाई, बेरोजगारी, कसली बेरोजगारी आमच्या देशात आहे हो। आज इतके उद्योगधंदे, इतक्या सगळ्या गोष्टीत आम्हाला फक्त करण्याची इच्छाशक्ती नाही। आमच्या मुलांना असं वाटतं की मी एखाद्या नोकरीला लागलो की मला लगेच 1 लाखाचा पगार मिळाला पाहिजे। अशा सगळ्या गोष्टी असताना मला असं वाटतं देशातलं वातावरण या विरोधकांनी ज्या प्रकारे खराब आणि सगळ्या गोष्टी करून टाकले ते फार चिंताजनक आहे। तरीही एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन देखील भारतीय जनता पार्टीने 240चा आकडा गाठला। पण त्याच इकडे सगळ्या इंडिया गठबंधनला एवढे घटक पक्ष आणि काँग्रेस सारखा पक्ष एकत्र येऊन देखील त्यांना भाजपाचं वैयक्तिक मला असं वाटतं जागांच्या पुढे जाता आलं नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। म्हणजे सरळ लोकांनी त्यांना नाकारलेलं आपल्याला दिसतंय। म्हणजे यांनी कितीही ताकद जरी लावली तरी नरेंद्र मोदींना ते हरवू शकले नाहीत। हे त्यांनी उघड मला असं वाटतंय त्यांनाही मान्य असेल, भले ते उघड बोलत नसतील। पण नरेंद्र मोदीच का? नरेंद्र मोदींची ताकद काय आहे? नरेंद्र मोदी काय फक्त भारतापुरतं मर्यादित आहेत का? बोलूया या सगळ्या गोष्टींवरती। नरेंद्र मोदींच्या नावावरती आता शिक्कामोर्तब होईल की नाही, नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का नाही, या सगळ्या गोष्टी आपण मीडियामधून पाहिल्या। तिकडे विरोधक म्हणायला लागले की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू आमच्या सोबत येतील आणि आमचंच सरकार स्थापन होईल आणि राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होत। पण या उलट तिकडे नितीश बाबूंनी आणि चंद्रबाबू नायडूंनी या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवले आणि आम्ही मोदींसोबतच आहोत
असा काहीतरी त्यांनी विश्वास नरेंद्र मोदींना दिला आणि नरेंद्र मोदींना विश्वास दिल्याच्या नंतर पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील का यावर देखील चर्चा रंगू लागली। मग इकडे नितीन गडकरींचं नाव येऊ लागलं, तिकडे अनेक जण म्हणायला लागले की नितीश बाबू ही पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहेत आणि त्यांना देखील पंतप्रधान व्हायचंय। पण या सगळ्या गोष्टी खरंच शक्य होत्या का? किंवा नितीश कुमारांना जर आम्ही पंतप्रधान जर केलं असतं किंवा जर त्यांनी जर पंतप्रधान पण मागितलं असतं तर ते या सगळ्या गोष्टी पेलू शकले असते का? कारण आज देश ज्या पातळीवर नेऊन नरेंद्र मोदींनी ठेवलाय तो म्हणजे जागतिक दर्जावर आपल्या देशाला जे काही प्रेझेंट करायचंय, जे काही आम्हाला जगाला दाखवून द्यायचंय, तिथे नितीश कुमार कसे बसले असते? त्यांना त्या बाहेरच्या लोकांशी जे रिलेशन ठेवायचं, बाहेरचे जे पंतप्रधान आहेत देशाचे जगात मधले, त्या सगळ्यांसोबत त्यांना रिलेशन ठेवताना कुठे ना कुठेतरी जड गेलं असतं। पण नरेंद्र मोदींकडे तो 10 वर्षाचा अनुभव आहे, त्यांना ह्या सगळ्या लोकांशी त्यांचा चांगला अनुभव झालाय, काय करायचंय, कसं करायचंय, कशी धोरणं आखायची आहेत बाहेरच्या जगासोबत, या सगळ्या गोष्टीची तंतोतंत त्यांना माहिती आहे आणि नरेंद्र मोदीच त्यामुळे महत्त्वाचे होते असा एक संमत ठराव त्यांच्यामध्ये झाला असणार। आणि नरेंद्र मोदी जर या वेळेला नसते तर कदाचित देशाची काही गणितं बिघडली असते। हे आपण सर्वांनी पाहिलं असतं किंवा आपण हे सगळ्या गोष्टी अनुभवतोय किंवा आपण गोष्टी या पाहिल्या 10 वर्षामध्ये। कारण जगातले सगळे पंतप्रधान किंवा जगातले सगळे शासक नरेंद्र मोदींकडे एक ज्या नजरेने किंवा ज्या आदराने पाहतात तो आदर इतर कोणाला मिळाला नसता एवढं मात्र नक्की। त्याच्यामुळे नरेंद्र मोदी सोडून दुसऱ्याचं नाव कोणाचं येईल अशी शंका कधीच कोणामध्ये आली नसती। त्याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींची जागतिक दर्जावर असलेली ताकद। बाकी देशामध्ये जे त्यांना करायचं आहे मग तो विकासासहित देश धर्म या सगळ्या गोष्टींसाठी नरेंद्र मोदी फार महत्त्वाचे आहेत। कशी धोरणं आखायची, कशी अंमलात आणायची, कसं त्यांचा वापर करून समाजामध्ये त्याला पसरवायची, या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींना अगदी तंतोतंत जमतात। त्याच्यामुळे त्यांनाच पंतप्रधान करावा असा सूर या सगळ्या लोकांमधून दिसला आणि पंतप्रधान पदाचा दावेदार जो तगडा दावेदार लागतो तशा पद्धतीनं नरेंद्र मोदींकडे पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना वाटतं त्याच्यामुळे नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले आणि होतील असं मागे आपण म्हटलं। या सगळ्या गोष्टीचा एक विश्वास तेव्हा निर्माण झाला कारण त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी तसं निर्माण केलं होतं। कारण नरेंद्र मोदी जर गेले असते, एक तुम्हाला सांगतो राहुल गांधी जर आले असते तरी राहुल गांधींना या सगळ्या गोष्टी पेलवल्या नसत्या। राहुल गांधीने पुन्हा देशाचं वाटोळं केलं असतं, पुन्हा तीच जातीतली जनगणना, पुन्हा तेच या सगळे भंपक नुसत्या चर्चा, 1-1 लाख अकाउंटला टाकून पोरांना रोजगार देऊ, लाख रोजगार देऊ। अरे आहेत कुठे? काय म्हणजे रोजगार फुकटचे कोणाला देणार आहात तुम्ही? जी सुशिक्षित लोक आहेत, जी शिकलेली लोक आहेत त्यांना रोजगार द्यायचे का हे उडान टप्पू जे फिरतात त्यांना रोजगार द्यायचे? या अशा सगळ्या गोष्टी कुठेही वल्गनात्मक करण्यापेक्षा या देशाला पुढं कसं घेऊन जाता येईल याची ध्येय धोरणं आखणारा नरेंद्र मोदी हा माणूस आणि ज्याच्याकडे ध्येय धोरणं काही नाहीये, उगाच या मुस्लिमांच्या जीवावरती काही वल्गनात्मक या जातीतल्या खालच्या दलित समाजाला भरकटवून अशा कुठल्या तरी घाणेरड्या गोष्टी करणं, हा माणूस एका बाजूला आणि हा माणूस एका बाजूला, या सगळ्या गोष्टींचा फरक पाहिल्यानंतर नरेंद्र मोदीच आपल्या सर्वांच्या मनामध्ये बसतात आणि खरोखर या 10 वर्षामध्ये देशानं जगामध्ये चांगली प्रगती केली हे आपण कोणीही नाकारू शकत नाही। जो अभ्यास करेल, ज्याला अभ्यास करण्याची क्षमता आहे ज्याच्यामध्ये, त्याला समजेल की 10 वर्षामध्ये नक्की देश कसा बदलला। त्यामुळे पुन्हा नरेंद्र मोदीच ही गोष्ट आपण टाळू शकलो नसतो आणि टाळली असती तर त्याचा तोटा आपला सर्वांना सहन करावा लागला असता एवढा मात्र नक्की।